नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थानात पुरुषोत्तम अर्थात अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याला भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे या धार्मिक सोहळ्यात महिला भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरण निर्माण केले। जगाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संतांच्या विचारांचा जागर करणारा हा महापारायण सोहळा जय गजानन सेवा समिती आणि गजानन मित्र परिवार बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। पुणे येथील पारायणकर्त्या सौ अर्चनाताई संदीप देशपांडे यांनी हरिभक्त पारायण संत कवी दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण केले। अंजनगाव बारी, दाभा, लोणी, टाकळी, जनुना, मालखेड रेल्वे आणि बडनेरा परिसरातील महिला भगिनींनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला। अधिक मासाचे औचित्य साधून सर्वांना मनशांती, सुख, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती लाभावी यासाठी संत श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली। सौ अर्चनाताई देशपांडे यांनी श्री गजानन विजय ग्रंथातील सर्व 21 अध्यायांचे अत्यंत ओघवत्या आणि सोप्या भाषेत निरूपण केले। त्यांच्या प्रभावी वाणीतून ग्रंथातील आध्यात्मिक संदेश सर्वसामान्य भाविकांपर्यंत पोहोचला। कार्यक्रमादरम्यान जय गजानन सेवा समिती आणि गजानन मित्र परिवाराच्या वतीने भाविकांसाठी शिस्तबद्ध नियोजन, आसन व्यवस्था आणि पेयजलाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली। संपूर्ण 21 अध्यायांचे सामूहिक पारायण पूर्ण झाल्यानंतर श्रींच्या प्रतिमेसमोर सामूहिक आरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान परिसर गणगण गणात जयघोषाने दुमदुमून गेला। अशा प्रकारे अधिक मासानिमित्त आयोजित या श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याने भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक समाधानाचा अनोखा अनुभव दिला।